परंतु 15 ऑगस्ट आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पण त्याची मुहूर्तमेढ रोवली कधी होती माहिती आहे का? आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींच्या डोक्यामध्ये एक सोपी संकल्पना निघाली की या ब्रिटिशांनी आपल्यावर खूप अत्याचार केले. आपल्याला घरात पण आई एखादी गोष्ट सांगते आपल्याला कटकट आवडत नाही, त्याप्रमाणे ब्रिटिश आपल्यावर अत्याचार करत होते, आपल्याला सतत त्रास देत होते. महिलांना सुखरूप, आज आपण महिला सगळ्या बिनधास्तपणे घराच्या बाहेर पडतोय आणि खुलेआम वावरतोय. ते वावरू शकत नव्हतं त्यावेळी, कारण की आपल्यावर स्वातंत्र्य नव्हतं. आपल्या महिलांना एका रूढीमध्ये, एका बंधनामध्ये बांधलं गेलं जात होतं आपण, आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं. आणि त्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ 9 ऑगस्ट 1942 रोजी रोवली गेली. महात्मा गांधींनी काय सांगितलं की आता ब्रिटिशांनी तुम्ही जा, आमच्या देशातनं जा. ज्या वेळेला 1939 साली ठरलं की बाबा ब्रिटिशांनी गेलं पाहिजे आपल्या देशातनं, पण तो ब्रिटिश जायला तयार नव्हते. त्यांनी काय केलं, एक नवीन युक्ती केली की इंग्लंड आणि भारत दोघं मिळून दुसऱ्या महायुद्धाला मदत करतात, तर त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही. आणि त्याच वेळेला पाकिस्तानचे जे हे होते राष्ट्रपती, त्यांनी काय सांगितलं की आम्हाला आमचा पाकिस्तान पूर्णतः मुसलमानांसाठी वेगळा हवा आहे. पण कधी, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर. आणि हे सगळं होण्यासाठी ब्रिटिश भारतातनं जाणं गरजेचं होतं, परंतु जात नव्हते. मग त्यावेळेला महात्मा गांधींनी सगळ्यांना सांगितलं ब्रिटिशांना की तुम्ही चले जा. आणि त्यांनी एक आंदोलन चालू केलं. आंदोलन चालू केल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, डिवाइड अँड रूल केला. त्यांनी काय सांगितलं की महात्मा गांधींना उचललं जेलमध्ये टाका, मौलाना आझादांना उचललं जेलमध्ये टाकलं, सरदार पटेलांना उचललं जेलमध्ये. त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं की महात्मा गांधींना आणि सरदार पटेलांना जर जेलमध्ये टाकलं तर लोक घाबरतील आणि स्वातंत्र्याचं मागणी करणार नाही. परंतु उलटच घडलं, लोक पेटून उठले आणि त्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं की 9 ऑगस्ट 1942 पासून सलग 5 वर्ष हे आंदोलन चालू राहील. आता मगाशी सरांनी सांगितलं, सहाने सरांनी, की गवालिया टँक, तुम्ही मला हा गवालिया टँक कुठे आला मॅडम, आम्ही काय बघितलेला नाही. परंतु आजच्या दिवशी आजही तो गवालिया टँक आहे. कुठे, आपल्या मुंबईमध्ये आझाद मैदान सगळ्यांनी ऐकलं असेल, किंवा ऑगस्ट क्रांती मैदान, असे 3 नावं आहेत त्या मैदानाला. आपल्या मुंबईमध्ये विटीला उतरल्यानंतर तुम्ही स्टेशनच्या समोरच आहे ऑगस्ट क्रांती मैदान. कुठलीही क्रांती, कुठलाही मोर्चा, कुठलंही आंदोलन तिकडे केलं जातं. आजही खूप मोठं मैदान आहे आंदोलनासाठी, ते फार फेमस आहे. त्या गवालिया टँकवर सगळ्यांनी मिळून आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलन चालत 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 5 वर्ष झालं. शेवटी ब्रिटिशांना कंटाळून आपला देश सोडून जावं लागलं. आणि त्यावेळेला आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून 9 ऑगस्ट 1942 महत्त्व आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत, जसं की दुसऱ्या महायुद्धाचं, जसं की 15 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, आदिवासी दिन. आज तुम्हाला माहिती आहे 3 ऑकेजन आहेत आज आपल्या देशासाठी. ऑगस्ट क्रांती दिन आहे, दुसरी गोष्ट आज आदिवासी दिन आहे, आणि तिसरी गोष्ट आज नागपंचमी आहे. या सगळ्या 3 म्हणून आपण सगळ्या गेलेले जे लोक आहेत की जे शहीद झालेत आपल्या देशासाठी, त्यांच्यासाठी आपण मानववंदना 2 मिनिटं शांत उभं राहूया आणि आपल्या शहीद लोकांना श्रद्धांजली देऊया. तसेच आदिवासी लोकांना आणि नागपंचमी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊया. भारत माता की जय. सगळ्यांनी 2 मिनिटं शांत उभे राहून आपल्या शहीदांना श्रद्धांजली द्या. ऑगस्ट क्रांती दिन चिराई हो. काय आवाज आहे, नाही तर घरी जा सगळे. अरे देशासाठी मोठ्याने बोला की ऑगस्ट क्रांती दिन चिराई हो. जागतिक आदिवासी दिनाचा भारत माता की वंदे. आपण आता या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करणार आहोत. ही क्रांतीची मशाल आहे, विचारांची मशाल आहे.
अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी मशाल आहे, सात्विकतेची मशाल आहे, बुद्धिजीवांची मशाल आहे. आपण आयुष्यामध्ये जे काही ऐकाल ते आपल्या मेंदूला घासून नंतर आपण सिद्ध करा ही सांगणारी मशाल आहे. तर मी सर्वच उपस्थित मान्यवर आदरणीय विश्वस्त मराठा महाड तालुका मराठा समाज सेवा संघाचे आदरणीय तुकारामजी सिविलकर साहेब, त्याचबरोबर स्टेट पेन्शनर्स असोसिएशनचे मॉडल शाळा कल्याणी वेलफेअर सोसायटीचे उपाध्यक्ष देखील आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मशाल प्रज्वलित करावी आणि लगेच आपण या ठिकाणाहून आपल्या लॉंग मार्चला सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण रस्त्याने घोषणा द्यायच्या आहेत, कुठल्याही प्रकारे वात्रटपणा करायचा नाही आणि आपण बरोबर आपल्या इथून भैरोटी सेंटरवरून वळाल्यानंतर काही लक्षात येते देसाईताई आणि शिवाजी कॉलनीतून आपला बिरसा मुंडा चौक, त्यानंतर ड प्रभाग कार्यालय या ठिकाणी आपल्या यात्रेचा शेवट होणार आहे. अरे अमन टाका अजून टाका अजून जय हिंद.